ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे मज पामराये काय थोरपण पायीची वाहन पायी बरी ब्रह्मादेक जेते तुम्हा ओळंगणे इतर तुलने काय पुढे मज पामराये काय थोरपण पायीची वाहन पायी बरी तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली म्हणून ठेविले पायी डोई मज पामराये काय थोरपण पायीची वाहन पायी बरी विठ्ठल ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे मज पामराये काय थोरपण पायीची वाहन पायी बरी समचरण सरोजम सांद्रनीलांबुदावं जगनवीत पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कन्यनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाकारो प्रथमनामाला पांडुरंगाकारो अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजं स्फुरदिक् प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं
समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दया करुणा करा दयाळा तुमचा अनुभव लागलो ओ पावन झालो जगात रे करुणा दया करुणा करा दया करुणा करा दयाळा तुमचा लागलो पावन जगात रे ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे मज पामराये काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनासाठी जो अभंग निवडलेला आहे हा अभंग जगद्गुरु तुकोबाराय पंचमवेद जो गाथा आहे त्या गाध्यामध्ये तुकोबारायाने अनेक प्रकारची प्रकरणं त्या ठिकाणी घातलेली आहेत. त्यापैकी धरणेकरी प्रकरण जे आहे धरणेकरी प्रकरणातील हा अभंग आहे आणि या अभंगाची जी भूमिका आहे तुकोबारायांनी ज्ञानेश्वर महाराजांची जी आध्यात्मिक उंची आहे त्या आध्यात्मिक उंचीचं वर्णन आणि जगद्गुरु तुकोबारायांचं एवढा मोठा अधिकार असताना त्यांनी घेतलेली नम्रता हा या अभंगातून त्या ठिकाणी भाव व्यक्त केलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं गरजेचं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सद्गुरू किसनदेव महाराज यांचा जन्म उत्सव आणि या जन्म उत्सवाच्या निमित्ताने आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आमचे हरिभक्त परायण रमेश भाऊ पाटील यांचा फोन आला आणि सांगितलं महाराज आपली कीर्तनाची सेवा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आहेच. म्हटलं काही हरकत नाही आणि ठरलेल्याप्रमाणे मीही वेळेत त्या ठिकाणी आलो. वेळेत कीर्तन सुरू झालं आणि सद्गुरू किसनदेव महाराजांचा जो जन्म उत्सव आहे हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप थाटामाटात त्या ठिकाणी संपन्नतेमध्ये समृद्ध त्या ठिकाणी होत राहिलेला आहे. आणि या ठिकाणी मला कीर्तनाची साथ करण्याकरता जे सुंदर गायक वादक या ठिकाणी आमच्या महाराजांनी उपलब्ध करून दिले, सुंदर साऊंड सिस्टम उपलब्ध करून दिली, त्यामुळे त्यांचेही त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. कारण एवढं सुंदर वातावरण एवढ्या थंडीमध्ये शक्य नाही, परंतु सद्गुरू किसनदेव महाराजांची जी ऊर्जा आहे ही ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी सतत तेवत असते. ज्याप्रमाणे दिवा हा तेवत राहतो कंटिन्यू, त्याप्रमाणे सद्गुरू किसनदेव महाराजांची जी ऊर्जा आहे ही सर्व त्या ठिकाणी आपल्याला मिळत असते आणि त्या ऊर्जावर त्या ठिकाणी आपण सगळं कार्य करत असतो. म्हणून या ठिकाणी जे काही संत मंडळी माझ्या पाठीमागे उभी आहेत त्यांचे त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्यानंतर तुम्ही एवढ्या थंडीमध्ये या ठिकाणी येऊन बसलेले आहात, तुम्ही सुद्धा काही कमी नाही. तुम्ही कोण आहात? प्रभो महेशाची मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती. तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी भगवान शिवजीचे अवतार आहात. आणि सुंदर या ठिकाणी साऊंड सिस्टम आहे, मृदंगाचार्य आहेत सुंदर, ज्यांच्या अमृततुल्य वाणीमधून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात. असे आमचे हरिभक्तपरायण गुरुस्थानी असणारे पठाडे महाराज यांच्या अमृततुल्य वाणीमधून आपण श्रीमद भागवत श्रवण करून राहिलेले आहात. त्याचप्रमाणे हरिपाठ आणि काकडा नेतृत्व आमचे काकड्याचे गुरु, ज्यांच्याकडून आम्ही काकडा शिकून राहिलो. ते म्हणसाल महाराज अजून तुम्हाला शिकावंच लागते का? मरेपर्यंत शिकत राहिलं तरी हे कमीच आहे. आमचे काकड्याचे गुरु आमचे हरिभक्तपरायण धोंडूराम बाबा यांच्याकडे काकडा नेतृत्व हरिपाठ नेतृत्व आहे.
आणि जेमतेम सर्व त्या ठिकाणी सर्व अन्नदान करणारी मंडळी, सर्व पाटील परिवार यांनी या ठिकाणी सुंदर हा भव्य दिव्य नियोजन त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आज दुसरा दिवस आहे. वारकरी संप्रदायाच्या प्रमाणानुसार पहिल्या दिवशी नामपर अभंग त्या ठिकाणी कीर्तनकाराने घेतला पाहिजे असं वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. आणि दुसऱ्या दिवशी संतपर अभंग घेतला पाहिजे. दुसऱ्या दिवशी संत सांगता आले पाहिजेत. आता आमचं आल्यानंतर सोपान महाराजांचा आमचा विषय झाला. जर पहिल्या दिवशी जर त्या ठिकाणी संतपर जर अभंग घेतला तर दुसऱ्या दिवशी नामपर घ्यावं का कसं काय घ्यावं काही कळत नाही. कारण नामपर अभंग जर घेतला तर त्या ठिकाणी सप्ताहाचा पहिला दिवस होतो. म्हणून कीर्तनकार मंडळींनी सुद्धा कसं राहिलं पाहिजेत, कसं वागलं पाहिजेत, कसं बोललं पाहिजेत, काय सांगितलं पाहिजे, ही वारकरी संप्रदायाची जी प्रणाली आहे, जी परंपरा आहे, त्या परंपरेला अनुसरून आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची त्या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेमध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग संतपर प्रकरणातील आहे आणि त्या ठिकाणी धरणेकरी प्रकरणातील आहे. विठ्ठल आता धरणेकरी प्रकरण थोडं प्रकरणाबद्दल आपण विचार करू. आता प्रकरण म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर आता प्रकरण शब्द काही नवीन नाही. प्रकरण शब्द हा काय तुमच्या आमच्यासाठी नवीन नाही. कोणाचं काय चाललंय जाऊ दे बा, त्यांचं काहीतरी प्रकरण चालू असेल असं प्रकरण, हे प्रकरण वेगळं. पण प्रकरण गाथ्यामधलं आहे. आपले जे प्रकरण आहेत सगळे माथ्यामधले असतात. आपले जे प्रकरण असतात ते माथ्यामधले आहेत, परंतु माथ्यामधले प्रमाण कीर्तनात चालत नाही. कदाचित माथ्यातले प्रमाण जर कीर्तनात सांगितले तर ते कीर्तन होत नाही. विठ्ठल म्हणून कीर्तन जर त्या ठिकाणी सांगायचं असेल तसं जर पाहिलं तर आपण सांगायचे अधिकारीच नाही. कीर्तनकार जो असतो हा तुम्हाला त्या ठिकाणी उपदेश करण्याकरता आलेलाच नसतो. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, हरिभक्त परायण ब्रह्मचारी नामदेव महाराज चारठाणकर परभणी, त्यांच्याकडे शिकत असताना ते नेहमी सांगायचे, बुवा तुम्ही आता कीर्तनकार झाले. म्हणलं हो, पण लोकांना उपदेश नाही करायचा बरं का. उपदेश करण्याच्या आपण लायकीचे नाही. मग काय केलं पाहिजे? आपण कोणाचं कीर्तन श्रवण करावं ही एवढं फक्त आपल्याला अक्कल येते कीर्तनकार झाल्यावर. विठ्ठल कीर्तनकार म्हणजे लयच मोठा माणूस आहे असं तुम्ही समजू नका. कीर्तनकार म्हटलं म्हणजे फक्त कीर्तनकारानं एवढं समजून घ्यायचं की फक्त आपण कोणाचं कीर्तन ऐकलं पाहिजेत. कारण की आज कीर्तन करणारे लोक भरपूर झाले. कीर्तनकार कुठेही सापडतील, परंतु वारकरी सापडत नाहीत, टाळकरी सापडत नाहीत. टाळकरी सापडत नाहीत, टाळकरी दुर्मिळ झाले. म्हणून कीर्तनकार भरपूर झाले, परंतु कीर्तनकार जरी भरपूर झाले, परंतु कीर्तन कोणाचं ऐकलं पाहिजेत हे जे विचार आहेत, हे विचार त्या ठिकाणी कीर्तनकाराला असले पाहिजेत. एवढाच कीर्तनकाराचा अधिकार आहे. कीर्तनकार काही तुम्हाला उपदेश करण्याकरता या ठिकाणी येत नसतात, तर ती एक सेवा करण्याकरता येत असतात. विठ्ठल आता धरणेकरी प्रकरण गाथ्यातलं आपण बोलू. आता तर तुकोबारायांची जी गाथा आहे, बरेच मंडळी या ठिकाणी गाथा पारायण केलेली आहेत. त्यामध्ये अनेक प्रकारचे प्रकरण आहेत. उदाहरणार्थ त्या ठिकाणी काही संतप्र प्रकरण आहे. संतप्र प्रकरण म्हणजे त्या प्रकरणामध्ये संतांचे चरित्र किंवा संत कशाला म्हणायचं, संतांचे कार्य काय, संतांनी नेमकं आल्यानंतर काय केलं पाहिजे, संत कुठून आलेत, कुठं जाणार आहेत, काय करणार आहेत, ही जी प्रणाली आहे हे सगळं त्या ठिकाणी संतपर प्रकरणामध्ये. मागणी प्रकरण आहे. मागणी प्रकरण म्हणजे काय की त्या ठिकाणी आपण सेवा जी केलेली असते, सेवा केल्यानंतर भगवंताकडे काय मागला पाहिजे, काय मागू नये, कसं मागितलं पाहिजे, कोणाकडे मागितलं पाहिजे, किती मागितलं पाहिजे, असं त्या ठिकाणी मागणी प्रकरण आहे. त्यानंतर मुका प्रकरण आहे. आता तुम्ही सकाळी काकड्यामध्ये ऐकसाल, सुंदर त्या ठिकाणी मुका प्रकरण आहे. मुका प्रकरण म्हणजे काय, मुकामी झालो वाचा गेले, मुकामी झालो, मुकामी झालो वाचा गेली, मुकामी झालो. आता मुकाजे प्रकरण आहे, हे प्रकरण तुम्हा आम्हाला कळावं आणि एक विशिष्ट शब्दामध्ये त्या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यानंतर बहिरा प्रकरण आहे. बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, न बहिरा झालो या जगी. हे प्रकरण काय की बऱ्याच ठिकाणी काही लोक
ऐकायला येत असून सुद्धा बैऱ्याचं सोंग घेतात, काहीला बोलता येत असून काही बोलायचं न बोलायचं सोंग घेतात. ते अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये. म्हणजे हे जसं आहे तसं परमार्थातला जो ज्ञानी माणूस आहे, काय 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 परमार्थातला जो ज्ञानी माणूस आहे त्याला बोलता जरी येत असलं तरी तो कधी कधी शांत राहतो, बरं का. कधी कधी त्याला ऐकू येते, परंतु काही कोणी सांगत जर असेल तर तो त्या ठिकाणी काय होऊन जातो, बहिरा होऊन जातो. तर असे जे काही प्रकरण आहेत त्याप्रमाणे जातं प्रकरण आहे. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुक तो रे बा विठ्ठला, हे एक प्रकरण आहे. त्यानंतर नाट प्रकरण आहे. सहज मी आंधळा, नाही हे कोणतं आहे, आंधळा पांगळा, बरं का. हे आंधळा पांधळा प्रकरण आहे. त्यानंतर असे अनेक प्रकरण आहेत आणि अनेक प्रकरणामधून त्या ठिकाणी एक धरणेकरी प्रकरण आहे की जे आज अभंग आपण निवडलेलं आहे. हे धरणेकरी प्रकरण काय आहे हे अगदी 5 मिनिटांमध्ये आपण बघू. विठ्ठला 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 एक वेळचा प्रसंग आहे. काशीचे विश्वनाथ नावाचे ब्राह्मण, बरं का. विद्वत्तेमध्ये काशी क्षेत्रासारखी ख्याती आज कुठंच नाही. विद्वत्ता म्हटल्यानंतर ती कुठं पाहायला मिळते, काशी. आणि जुन्या काळचं काशीला त्या ठिकाणी प्रमाण असणारं दुसरं क्षेत्र म्हणजे पैठण क्षेत्र. पैठण क्षेत्राला सुद्धा पूर्वी काशी क्षेत्राची त्या ठिकाणी काय होती, उपमा होती महाराज. म्हणून त्या काशीमधले विश्वनाथ शास्त्री नावाचे एक ब्राह्मण असतानाही सुद्धा ब्रह्म काय आहे हे त्यांना कळालं नाही. ब्रह्म काय आहे हे त्यांना कळालं नाही आणि न कळाल्यामुळं ते एक दिवस आपल्या सद्गुरूकडे गेले आणि गेल्यानंतर त्यांना प्रश्न केला, महाराज 6 शास्त्र 18 पुराण सर्वच्या सर्व मुखोद्गत त्या ठिकाणी झाले, परंतु ब्रह्म काय आहे हे ब्रह्म आम्हाला अजून कळत नाही. त्यावेळेस त्यांच्या गुरुजींनी सांगितलं, अरे बाळा, तुला जर ब्रह्म समजून घ्यायचं असेल तर तुला ब्रह्म समजण्याकरता आळंदी क्षेत्रामध्ये जावं लागेल. आणि त्या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि ते ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला ब्रह्म काय समजून सांगतील. असं सांगितल्यानंतर तो विश्वनाथ शास्त्री नावाचा ब्राह्मण दरकोश दर मजल करत करत करत, पूर्वी काही दळणवळणाची साधनं नव्हती, म्हणून पैदल निघालेला आहे. आणि पैदल निघालेला असताना बराच काळ त्याचा निघून गेला आणि निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी ते आळंदीला पोहोचले. आळंदीला पोहोचले, माऊलीच्या मंदिरामध्ये गेले, पिंपळाच्या त्या वृक्षाखाली बसले. परंतु गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ज्यांच्याकडे आपल्या गुरुजींनी आपल्याला पाठवलं ब्रह्म जाणण्याकरता, ती माऊली तर समाधिस्थ झालेली आहे. आता समाधिस्थ झालेली माऊली आणि आपण त्यांच्याकडे इतका दूरचा प्रवास करून या ठिकाणी आलेलो आहोत, आपला निष्फळ जाणार आहे. म्हणून आलो तर आपण त्या ठिकाणी एक दिवस मुक्काम करू. म्हणून त्या विश्वनाथ ब्राह्मणाने रात्रभर त्या पिंपळाच्या वृक्षाखाली, अजान वृक्षाच्या वृक्षाखाली त्या ठिकाणी काय केली, विश्रांती केली. आणि विश्रांती केल्यानंतर रात्री स्वप्नामध्ये साक्षात्कार झाला. विठ्ठला विठ्ठला स्वप्नामध्ये साक्षात्कार झाला आणि सांगितलं, अहो धरणेकरी बाबा, तुम्ही ज्या आशेनं आमच्याकडे आलेले आहात, म्हणजे प्रत्यक्ष माऊली त्या ठिकाणी स्वप्नामध्ये येऊन बोलतायत धरणेकराच्या, कारण त्या धरणेकराचा भाव होता महाराज. आणि परमार्थामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भावाला विशेष महत्व आहे. अवस्थेला महत्व नाही, अवस्था तुमची व्यवस्था काय आहे व्यवस्थेला महत्व नाही, परमार्थामध्ये अवस्थेला महत्व आहे. भाव असल्या कारणाने प्रत्यक्ष माऊली स्वप्नामध्ये आले आणि माऊलीने त्यांना दृष्टांत दिला की तुम्ही ज्या हेतून माझ्याकडे आलेले आहात, परंतु मी तुम्हाला सांगतो
तुम्हाला जे ब्रह्म जाणायचं त्याच्याकरता त्या ठिकाणी आज मी समाधिस्थ झालेलं आहे, परंतु तुम्हाला सांगू शकत नाही ब्रह्म काय आहे. तुम्हाला जर ब्रह्म जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कुठं जा, तुम्ही देहूला जा. आणि देहूला गेल्यानंतर तिथं तुकाराम महाराज हे आहेत आणि हे तुम्हाला त्या ठिकाणी ब्रह्म काय आहे हे त्या ठिकाणी समजून सांगतील. असा दृष्टांत झाला आणि तो दृष्टांत झाल्यानंतर दुसरा दिवस उजाडला. दुसरा दिवस उजाडल्यानंतर ते धरणेकरी बाबा कुठं गेले, देहूकडे निघाले. विठाला 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 देहूकडे निघाले. देहूच्या त्या ठिकाणी वेशीपर्यंत पोहोचले आणि वेशीच्या बाहेर जे तुकोबाराय आहेत, हे तुकोबाराय बहिर दिशेला बसलेले होते. आणि बहिर दिशेला बसल्यानंतर बहिर दिशेची क्रियाही चालू आहे आणि आपल्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे. हे त्या धरणेकऱ्याने पाहिलं. धरणेकऱ्याने पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये असा भ्रम निर्माण झाला की काय हा मनुष्य आहे, मुखामध्ये भगवंताचं नाम आहे आणि बहिर दिशेला बसलेला आहे. छे छे, आता मुळात ते ब्राह्मणच. छे छे, हे चांगलं नाही. कोणतंही जर काम करायचं असेल तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, सोवळ्यात केलं पाहिजे. कारण सोहळं महत्वाचं आहे. परंतु एकच असं त्या ठिकाणी साधन आहे महाराज की त्या साधनाला सोहळ्याची गरज नाही, ते म्हणजे नामस्मरण. विठाला नामस्मरण हे असं एक साधन आहे की या साधनामध्ये तुम्ही कोणत्या अवस्थेत आहात, कोणत्या क्षेत्रात आहात, तुम्ही कोणत्या अवस्थेत आहात, तुम्ही कोण आहात याचा अजिबात बंधन नाही. नामाचे अधिकारी सर्वच आहेत. काल तुम्ही ऐकलं असेल कीर्तनामध्ये, यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी. नामाचे अधिकारी सांगितले कोण कोण, लहान सांगितले. लहानाच्या यादीमध्ये कोण कोण सांगितलं, ध्रुव बाळ सांगितला, उपमन्यू सांगितला, आणखी भक्त प्रल्हाद सांगितले. लहानाच्या यादीमध्ये सगळ्यांना नामस्मरणाचं त्या ठिकाणी काय आहे, अधिकार आहे. कोणत्याही वेळेत नाम घ्यायला चालते. काळ वेळे नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. आणि कोणीही घेतलं तरी चालते, कोणीही घेतलं तरी चालते. कोण्या जातीचा पातीचा कधीच संतांनी विचार केला नाही. आणि हे नामस्मरण असं एक साधन आहे की कोणत्याही अवस्थेमध्ये केलं तरी त्याला दोष लागत नाही. कारण नामस्मरण जे आहे, या नामस्मरणाचा मुळात स्वभाव असा आहे. कारण स्वभाव असा आहे की ते नामस्मरण घेतलं की त्या ठिकाणी तुमचं पापाचे काय होते, निवृत्ती होते आणि पुण्याचा उदय होतो. महाराज विठाला 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 विठाला. मग त्या धरणेकरे आणि तुकोबारांना पाहिलं की प्राप्त विधीला बसलेले त्यांनी भजन करून राहिले, परंतु ते तुकाराम महाराजच आहेत हे त्याला काही माहीत नव्हतं. माहीत नसल्या कारणाने ते सरळ पुन्हा गावात गेले आणि गावात जाऊन त्या ठिकाणी विचारू लागले का तुकाराम महाराजचं घर कोणतं आहे, तुकाराम महाराजचं घर कोणतं आहे. असं विचारत असताना ज्या व्यक्तीला त्यांनी पाहिलं तीच व्यक्ती त्या ठिकाणी समोर आली आणि लोकांनी सांगितलं की यांना तुकोबाराय म्हणतात. त्या धरणेकऱ्याच्या मनामध्ये शंका आली की माऊलीनं मला दृष्टांत दिला, ब्रह्म जाणण्याकरता तुकोबारायकडे पाठवलं आणि हे जे तुकाराम महाराज आहेत हे तर त्या ठिकाणी आपण पाहिले की प्राप्त विधीला बसलेले आहेत, भजन करून राहिलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये शंका आली, परंतु आपल्याला इथपर्यंत आपण आलेलो आहोत, बघू तरी पुढं काय होते. त्यावेळेस आपण तुकाराम महाराज आहात का, त्याने सांगितलं हो मी तुकारामच. या देहाला म्हणजे मी तुकाराम महाराज असं नाही, कारण मी म्हटलं म्हणजे संपलं. मी तुकाराम महाराज नाही, या देहाला तुकाराम म्हणतात. इथून सुरुवात झाली. बरं मग कुठून आलेत, कसे आलेत, काय आलेत हे सगळं त्या ठिकाणी विचारून घेतलं आणि त्या धरणेकरांनी सांगायला सुरुवात केली. महाराज काय सांगायला सुरुवात केली, जे मागचं सगळं घडलं, मी कुठला आहे, कुठं गेलो
आळंदीला गेलो, आळंदीहून मला दृष्टांत झाला, माऊलीनं मला इथं पाठवलं. हे सगळं सांगत सांगत त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी ऐकून घेतलं. आणि ऐकून घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुकोबारायांचं अंतःकरण द्रवीभूत झालं की माझ्या माऊलीचा अधिकार किती मोठा असताना सुद्धा या माऊलीनं माझ्याकडे या धरणेकरीला पाठवलं. महाराज, हे आहे ते धरणेकरी प्रकरण बरं का, हे आहे ते धरणेकरी प्रकरण. आणि धरणेकरी प्रकरण असं आहे. आणि मग ती व्यक्ती त्या ठिकाणी म्हणजे शास्त्री आलेले आहेत आणि आल्यानंतर त्या दिवसचा मुक्काम तुकोबाराच्या घरी पडलेला आहे. तो मुक्काम पडला. महाराज याच्या मनामध्ये शंकाच, कोणाच्या धरणेकरीच्या शंकाच की हा मला काय सांगणार, बरोबर आहे. परंतु प्रकरण असं झालं. त्यानंतर संध्याकाळचं भोजन झालं. भोजन झाल्यानंतर एका बाजूला तुकोबाराय झोपलेले आहेत, दुसऱ्या बाजूला धरणेकरी झोपलेला आहे. धरणेकराला काही झोप येईना, परंतु तुकाराम महाराज मात्र झोपले. आणि झोपल्यानंतर मग काय झालं, पुढं कोणती क्रिया चालू होते झोपल्यानंतर? आपलं कसं काय, आपण झोपल्यानंतर आपल्या क्रिया काय होतात? घोरणं चालू होते. आपलं काय चालू होते? घोरणं चालू होते. परंतु या ठिकाणी विरुद्ध झालं. महाराज तुकोबाराय झोपले, परंतु ते घोरत नव्हते. तर त्यांच्या प्रत्येक रोमारोमामधून माझ्या पांडुरंगाचं नामस्मरण त्या ठिकाणी निघत होतं. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल जय हो. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल त्या धरणेकऱ्यानं पाहिलं की आपल्याला झोप येऊन नाही राहिली. आणि तुकोबाराय झोपले. आणि झोपल्यानंतर घोरण्याचा नाही तर प्रत्यक्ष विठ्ठल नामाच्या ध्वनीचा आवाज येऊन लागला. श्री विठ्ठल जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय विठ्ठल. हे लक्षण कशाचे आहेत? हे लक्षण कशाचे आहेत? हे लक्षण आहेत खऱ्या भक्ताचे. तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. चोखोबा महाराजांचं उदाहरण आहे. कोणाचं? चोखोबा महाराजांचं. मंगळवेड्याच्या गाव कोशीचं त्या ठिकाणी काम चालू आहे. गावाच्या भोवती भिंत बांधण्याचं काम चालू आहे बरं का. आणि ते बांधकाम करत असताना आमचे चोखोबाराय ते काम करत होते. आणि काम करता करता ती भिंत त्यांच्या अंगावर पडली. आणि पडल्यानंतर त्यांच्या त्यामध्ये मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्याची बातमी सगळीकडे पसरली महाराज. आणि पसरल्यानंतर ही बातमी पंढरपूरचा जो पांडुरंग परमात्मा आहे त्या परमात्मापर्यंत पोहोचली. आणि त्यावेळेस पांडुरंगाचे लढीवाळ भक्त नामदेव महाराजांना बोलावून घेतलं. पांडुरंगाने सांगितलं, नामा, अरे माझा चोखोबा जो आहे हा खरोखर कसा आहे?
चोख आहे, चोख आहे. त्याच्या नावामध्येच त्या ठिकाणी अर्थ आहे. आता आमचं नाव काय आहे? तुम्ही म्हणता बा निर्मळ, आम्ही तर घाण आहो सगळे. आला का लक्षात? तसं चोखोबा महाराज, नाव चोखोबा, त्या नावामध्येच काय की चोखोबा कसे आहेत? चोख आहेत, स्वच्छ आहेत बरं का, निर्लेप आहेत, निर्मळ आहेत. नामदेव महाराज सांगतात, अरे नामा, अरे माझ्या चोखाचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि माझा जसा तू आहेस ना तसाच माझा भक्त त्या ठिकाणी चोख आहे. एक काम कर, जा मंगळवेळ्याला, आणि मंगळवेळ्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, परंतु माझा जो चोखा आहे ना, त्या चोख्याचे त्या ठिकाणी अस्थी असतील तर त्या ठिकाणी घेऊन ये माझ्याकडं. त्यावेळेस नामदेव महाराज गेले. महाराज, चोखोबाच्या अस्थी कोणत्यात, कशा ओळखायच्या? म्हणून भगवंतांनी सांगितलं, हे बघ, ज्या अस्थीमधून विठ्ठल नामाचा ध्वनी बाहेर येईल, ओळखून चालायचं की ती अस्थी कोणाची? चोखोबा राहायची. गेले महाराज नामदेव महाराज. गेल्यानंतर अनेक लोक मृत्युमुखी पडलेले होते. नामदेवाने एक एक अस्थी उचलायचे, आपल्या कानाला लावायची, आणि ज्या ज्या अस्थीमधून विठ्ठल नामाचा ध्वनी येत होता महाराज, त्या अस्थी जमा केल्या आणि त्या अस्थी त्या ठिकाणी पंढरपूरला आणल्या. आणि आणल्यानंतर भगवंताच्या समोर, ज्याला आपण चोखोबाची पायरी म्हणतो का नाही, त्या ठिकाणी त्या सर्व विसर्जित केलेल्या आहेत. एवढा मोठा अधिकार हा चोखोबा राहायचा. म्हणजे काय? चोखोबारायांच्या अस्थी ज्या आहेत ह्या, म्हणजे माणसं मेल्यानंतरही त्या अस्थी काय म्हणत होत्या? विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. मेलेल्या माणसाच्या म्हणजे चोखोबाराच्या अस्थी विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. परंतु आपण 24 तासातून 2 तास का होईना विठ्ठल विठ्ठल म्हणलं तर शेजाऱ्याची शपथ. विठ्ठल ज्याप्रमाणे चोखोबा राहायचं महाराज, तीच अनुभूती त्या धरणे करायला आली की अरे तुकाराम महाराज झोपलेले आहेत, परंतु तुकोबारायांच्या अंगावर म्हणजे प्रत्येक माणसाच्या शरीरावर 3.5 कोटी काय आहेत? रोम आहेत. 3.5 कोटी म्हणजे प्रत्येक क्षणापेक्षाही त्या ठिकाणी पाठीमाग कालमापनाचे साधन आहेत बरं का. क्षण लय पुढचा झाला, जसं देवाची एक द्वारी उभा क्षणभरी, क्षणाच्या नंतर आणखी कमीत कमी मोजमाप निमिषामध्ये केल्या जाते. नंतर घटिका, हे सगळं पंचांगातला विषय आहे. कालगणनेचे हे काय साधनं आहेत, जसं सेकंद काटा, मिनिट काटा, हे आता सगळ्यांना हे कळते. परंतु घटका काय, निमिष काय, क्षण काय? म्हणजे मला एक सांगायचं की प्रत्येक माणसाच्या शरीरावर 3.5 कोटी रोम आहेत आणि प्रत्येक क्षणाला 3.5 कोटी माझ्या पांडुरंग परमात्म्याचं भजन चालू होत होतं. एका क्षणाला 3.5 कोटी प्रत्येक रोमारोमातून विठ्ठलाचं भजन निघत होतं. ते पाहिलं महाराज त्या धरणेकऱ्याने, आणि धरणेकऱ्याला त्या ठिकाणी मग तुकोबाराची किंमत कळली. दिवस निघाला आणि तो धरणेकरी तुकोबाराला शरण गेला. आणि शरण गेल्यानंतर तुकोबारायांनी त्या धरणेकऱ्याला ब्रह्म जाणायचं या उद्देशानं तुम्ही आमच्याकडे आलेला आहात, माझ्या माऊलीने तुम्हाला आमच्याकडे पाठवलेले आहेत, म्हणून तुकोबारायांनी 13 अभंग लिहिले. किती? 13 अभंग लिहिले. आणि ते 13 अभंग त्या धरणेकऱ्याच्या स्वाधीन केले की बाबा या अभंगाचं तू काय कर, पारायण करत जाय, चिंतन करत राह, म्हणजे तुला ब्रह्म काय आहे हे कळल. आणि त्या 13 अभंगापैकी आजचा जो अभंग निवडलेला आहे तो म्हणजे ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हायसे, असे अंतकरणातून जे उद्गार निघले तुकोबाराचे ते अभंगाचं पहिलं चरण. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा
तुकोबारायचं अंतकरण द्रवीभूत झाल्यानंतर तुकोबारायच्या अंतकरणातून जे शब्द ब्रह्म बाहेर पडलं महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा एवढा मोठा अधिकार असताना माझ्या सारख्याकडे माऊलीने पाठवावं, मी त्या लायकीचा नाही, असं तुकाराम महाराजांच्या अंतकरणाची वृत्ती आणि तोंड भरून तुकोबारायांनी माऊलीचं वर्णन केलेलं आहे. बघा, वर्णन कोण करून राहिलं आणि कोणाचं करून राहिलं याला विशेष महत्व आहे. चोर चोराचं वर्णन करून राहिला, कोण? चोर चोराचं वर्णन करून राहिलं, यात काय विशेष आहे? दोघेही चोरच आहेत. हा? पण एखादा चोर आहे आणि तो चोर असून सुद्धा एखाद्या सज्जनाचं जर वर्णन करत असेल, हे विशेष आहे. मी कोणाला वैयक्तिक त्या ठिकाणी बोलणार नाही. दारुड्या माणूस आहे, दारुड्यानं दारुड्याचं वर्णन केलं याला विशेष महत्व नाही, पण एखाद्या दारुड्यानं एखाद्या चांगल्या माणसाचं वर्णन करावं हे विशेष. कारण जो दारू पिऊन जरी नशेत असला परंतु त्याला माहित आहे की नाही नाही ती व्यक्ती चांगली आहे. म्हणजे वर्णन करणारा जो आहे तोही महत्वाचा आहे आणि ज्याचं वर्णन करून राहिले तोही महत्वाचा आहे. वर्णन करणारे तुकोबाराय आहेत. तुकोबारायची उंची काय आहे आणि ज्यांचं वर्णन करून राहिले ते माऊली आहेत, त्या माऊलीची खोली काय आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया. उभारिले देवालया, उभारिले देवालया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया. जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. या धर्ममंडपाचे किंवा हा भागवत धर्म जो आहे, या भागवत धर्माचा पाया जर कोण असेल तर माझी माऊली आहे. ही माऊलीची काय आहे? खोली आहे, खोली. आणि एकनाथ महाराज त्या धर्ममंडपाचे खांब झालेले आहे आणि त्या धर्म मंडपाचा जो कळस आहे ते कळस म्हणजे तुकोबार आहे. हो तुका झाला से कळस, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. या ठिकाणी अंडरलाईन केले पाहिजे. भजन करायचं, परंतु कसं करायचं भजन? सावकाश करायचं, आरडा ओरडत करायची नाही. भक्ती रसाची निर्मिती झाली पाहिजे. भजन करत असताना मी
किती पट्टीचा किती मोठा गायक आहे मी, किती मोठा कीर्तनकार आहे मी, किती मोठा मृदंग वादक आहे याला महत्व नाही. भक्ती रसाची निर्मिती त्या ठिकाणी कीर्तनामध्ये किती झाली, कारण या ठिकाणी आपण आपलं दाखवण्याकरता आलेलो नाही. या ठिकाणी तुम्ही ज्याप्रमाणे आलेले आहात, आम्ही ज्याप्रमाणे आलेलो आहोत, त्याचप्रमाणे सद्गुरू किसनदेव बाबा ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. जेथे कीर्तनाची जागा, जेथे कीर्तनाची जागा, तेथे पांडुरंग उभा. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी नामस्मरण चालू आहे, भजन चालू आहे, कीर्तन चालू आहे, त्या ठिकाणी माझा पांडुरंग परमात्मा सुद्धा ते श्रवण करण्याकरता येत आहे. म्हणून माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, नारद मी उभा तेथे, नारद मी उभा तेथे. भजन करा सावकाश, भजन करा सावकाश, सावकाश. जे वर्णन करणारे आहेत त्यांची उंची जर पाहिली तर ते काय आहेत, ते कळस्थानी आहेत. आणि ज्यांचं वर्णन करून राहिले ते माऊली ज्ञानेश्वर महाराज हे पायाच्या ठिकाणी आहेत. आणि कोणत्याही बिल्डिंगमध्ये, कोणत्याही मंदिरामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, पाया मजबूत पाहिजे आणि कळस मजबूत पाहिजे, बरं का. दोन्ही तसं बाकीच्यांनाही किंमत आहेच, खांबालाही किंमत आहेच. नाही तर मग त्या ठिकाणी काय होईल, बांबू जर काढून घेतले तर टेंट राहतो का, कॉलम काढून घेतले तर मंदिर राहील का. नाही नाही, किंमत सगळ्यांनाच आहे. परंतु महत्त्वाचा विषय असा आहे की पाया ज्याचा मजबूत त्याची बिल्डिंग मजबूत. तसं भागवत धर्माचा पाया जर कोण असेल तर माऊली आहेत. म्हणून पाया आपला मजबूत आहे. म्हणून या भारतावर अनेक वेळा अतिक्रमण झालेलं, अनेक त्या ठिकाणी सवाऱ्या आलेल्या आहेत, अनेक त्या ठिकाणी बाकीच्या देशांनी त्या ठिकाणी राज्य केलेलं आहे. परंतु वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार ग्रंथ जे आहेत हे मात्र जशाला तसे टिकून राहिले. याचं कारण आहे की वारकरी संप्रदायाचा पाया मजबूत आहे. विठ्ठला तुकोबारांच्या अधिकाराच्या बाबतीत जर आपण विचार करायला गेलो तर त्या ठिकाणी महाराज असं एक सांगता येईल की ज्या जगाला काळाची भीती आहे, काय काळाची म्हणजे मृत्यूची. मृत्यूची भीती कोणाला नाही, सगळ्यांनाच भीती आहे. प्रत्येकाला वाटतं की मी अमर झालो पाहिजे, प्रत्येकाला वाटतं की मी अमर झालो पाहिजे. परंतु प्रत्येकाला अमर होता येत नाही. काही जीव आईच्या पोटामध्ये असताना जगाचा निरोप घेतात, काही आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर जगाचा निरोप घेतात. आणि काल परवा जी घटना घडली महाराज, तर खूपच त्या ठिकाणी वाईट गोष्ट आहे. असं कोणाच्याच नशिबात त्या ठिकाणी यायला नको आहे. परंतु मृत्यू मात्र अटळ आहे. अरे ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू होणारच आहे, यात शंका नाही. विठ्ठला विठ्ठला. मग ज्या मृत्यूची भीती सगळ्यांना आहे महाराज, परंतु त्या मृत्यूला सुद्धा आमच्या संतांची भीती आहे. काय 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 वाक्य नीट लक्षात घ्या. ज्या मृत्यूची भीती तुम्हा मला आहे, ज्या मृत्यूला तुम्ही आम्ही घाबरतो, परंतु तोच मृत्यू आमच्या संतांना घाबरतो महाराज. आणि संतांनी त्यांना सांगितलेलं आहे की जिथं जिथं माझं नामस्मरण होईल, बरं का, ज्या ज्या ठिकाणी माझे भक्त भजन करतील, माझं नामसंकीर्तन करतील, त्या ठिकाणी काळाला अनुमती नाही महाराज. तो काळ इकडे येतच नाही, तिकडंच पळून जातो. कसं महाराज, सोपान महाराज, तू का म्हणे दुडू 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 दुडू, दाडा 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 दुडू 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 दुडू. सुंदर आहे तो जो काळ आहे ना, संतांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी तो काळ इथे थांबत नाही. कसा पळत जातो, सुंदर वंदन आहे महाराज.
दोडू 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 दाडा 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 दोडू 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 दाडा 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 दोडू 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 पळ सुटला बापुडिया रे शिवनाम शीतळ मुके सेवी पाका पड्या रे. प्रत्यक्ष तुकाराम महाराजांचं नाव जर घेतलं महाराज तर काळ त्या ठिकाणी घाबरतो. तुकाराम 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 नाम घेता कापयो नाम घेता कापयो तुकाराम समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. काय पुरुषार्थ? प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. कोणकोणते? भागवत ग्रंथ तुम्ही श्रवण करून राहिलेला आहात. भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे की 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत आणि हे 4ही पुरुषार्थ श्रीमद भागवत कथा जर आपण त्या ठिकाणी कोणासारखी, गोकर्णासारखी का धुंदुकारी सारखी श्रवण केली पाहिजे? कोणासारखी? हा 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 धुंदुकारीसाठी ठीक आहे, परंतु गोकर्ण जो आहे, गोकर्णानेही कथा श्रवण केली आणि धुंदुकारीनेही श्रवण केली. आणि जसं त्या ठिकाणी श्रवण, त्या ठिकाणी भागवत श्रवण केलं महाराज आणि त्यांना नेण्याकरता काय विमान आलं. पिशाच चेवणीमध्ये होता कोण? परंतु पिशाच चेवणीमधून त्याला मुक्त करून त्या ठिकाणी अमरपदाला पोहोचलेलं आहे. ही भागवताची ताकद आहे. मला हे सांगायचं की तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यमाला सुद्धा त्या ठिकाणी भीती वाटते, एवढा तुकोबारायचा अधिकार आहे. आणि 4 पुरुषार्थ सांगितले: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. प्रत्येक माणूस जन्माला आल्यानंतर त्यांनी हे 4ही पुरुषार्थ त्या ठिकाणी करायला पाहिजेत. परंतु आपण 4 करतो का नाही ज्याचं त्याला माहीत. परंतु धर्म आणि मोक्ष हे अतिमहत्वाचे सांगितले. आणि अर्थ आणि काम हे करण्याकरता काही विशेष प्रयत्न करायचं काम पडत नाही. कारण अर्थ कोणाला कळत नाही, अर्थ सगळ्यांना कळतो. काम कोणाला कळत नाही, काम सगळ्यांना करतो. परंतु धर्मानं वागणं मात्र सगळ्यांना अवघड आहे आणि मोक्षाची प्राप्ती करून घेणं त्याच्याही पेक्षा अवघड आहे. परंतु त्या ठिकाणी 4ही पुरुषार्थ तुकोबाराचे. जेने केला हा पुरुषार्थ. काय पुरुषार्थ केला तुकोबानी? की काळाच्या डोक्यावर पाय ठेवला आणि सदेह वैकुंठाला निघून गेले. विठ्ठल बरं, सदेह वैकुंठाला निघून गेले. परंतु असं त्या ठिकाणी तुम्हाला माहित असेल नसेल सांगून जाईल की वैकुंठाला गेल्यानंतर पुन्हा परत त्या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये आले. असं एकमेव उदाहरण म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. विठ्ठल तुकोबारायचं वैकुंठ गमन झालं आणि वैकुंठ गमन झाल्यानंतर पुन्हा तुकोबाराय माझ्या माहितीनुसार 2 वेळा पुन्हा मृत्यू लोकामध्ये आले. अधिकार सांगतो मी तुकोबारायचा. एक वेळचा प्रसंग आहे की त्यांचे पट्ट शिष्य निळोबाराय. निळोबारायांच्या अंतःकरणामध्ये अशी भावना झाली की आपण तुकोबारायला गुरु करावं आणि तुकोबारायला गुरु करावं असं त्यांच्या मनामध्ये. परंतु ती इच्छा मनामध्ये तशीच राहिली आणि तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले. वैकुंठाला निघून गेल्यानंतर निळोबा महाराज त्या ठिकाणी अस्वस्थ झाले आणि अस्वस्थ झाल्यानंतर विचार करू लागले की आता काय केलं पाहिजे. ज्या ठिकाणी सर्व रस्ते बंद होतात, प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष आहे. ज्या दिवशी सर्वच्या सर्व रस्ते बंद होतात महाराज, त्या दिवशी नवीन रस्ता तयार होतो. नवीन रस्ता त्या ठिकाणी तयार होतो.
विठाला 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 निळोबाऱ्याने ठरविलं की माझी जी इच्छा आहे की मी जगद्गुरूंना गुरु केलं पाहिजेत म्हणून त्यांनी 1 दिवस नाही 2 दिवस नाही महाराज उपोषण चालू केलं. कोणतं उपोषण? जेवण खाऊन नाही, आमरण उपोषण. पाणी सुद्धा प्यायचं नाही, जेवण सुद्धा करायचं नाही. किती दिवस? 42 दिवस. 42 दिवस उपोषण केलं महाराज. प्रत्यक्ष जगाच्या मालकाला काळजी पडली की अरे 42 दिवस त्या ठिकाणी तुकोबाऱ्यासाठी उपवास केलेले आहेत. प्रत्यक्ष जगाचा मालक त्यांच्या समोर आलेला आहे. कोणाच्या? निळोबा महाराजांच्या. आणि निळोबाऱ्यांनी बोलावं. तुझं लागे बोलाविले कोणी, तुझं लागे बोलाविले कोणी. कातिया वाचोने आला से का, कातिया वाचोने आला से का. निळोबाऱ्याच्या समोर जगाचा मालक उभा राहिला आणि राहिल्यानंतर निळोबाला म्हणतात, निळोबा अहो एवढा उपवास, एवढा तुम्ही तुमच्या शरीराला त्रास देऊन राहिलेले कशा करता? अरे जे योगी लोक आहेत त्यांचं आयुष्य जाते, मी त्यांच्या स्वप्नातही येत नाही. योगी याच्या ध्यानी ध्याता ना तोडसी, आणि मी तुझ्या समोर उभा आहे, सांगा काय पाहिजे? त्यावेळेस निळोबाराने सांगितलं, देवा अरे मी तुझा धावा करून नाही राहिलो. पहा तुम्ही, प्रत्यक्ष भगवंत यांच्या समोर आहेत आणि त्या भगवंताला अरे तुरेची भाषा करणारे निळोबाराय आहेत. आणि निळोबाऱ्यांचे गुरु तुकोबाराय, म्हणजे शिष्याचा जर एवढा अधिकार असेल की देवाला अरे तुरे करायचं, तर तुकोबाऱ्याचा किती मोठा अधिकार असेल. तुकयाचा धावा आम्ही करीत असो, म्हणजे तुकोबाऱ्यासाठी आम्ही उपोषण केलेलं आहे. जगाच्या मालकाला परत जावं लागलं आणि तुकोबाऱ्याला खाली पाठवावं लागलं, म्हणून तुकोबाराय आले. हा एक प्रसंग आहे. आणि दुसरा एक प्रसंग आहे, खरंच सांगा, जे मुलीचे बाप असतील, कोण? मुलीचे बाप. जे मुलीचे बाप आहेत, खरंच सांगा की त्या मुलीवर तुमचं किती प्रेम असते, किती प्रेम असते. स्वतःच्या मुलीवर इतकं प्रेम असते, इतकं प्रेम असते की तितकं प्रेम आईवर बी नसते. काय म्हणायचं तुम्हाला सांगा? ज्याला मुलगी आहे त्याला कळल, ज्याला मुलगी नाही त्याला काही कळणार. म्हणजे स्वतःच्या आईवर जितकं प्रेम आहे त्याच्यापेक्षा काकणभर तरी शिल्लक त्या मुलीवर प्रेम असते महाराज. म्हणून त्या मुलीची इच्छा बाकी राहिली. कोणाची? तुकोबारायची मुलगी. तिच्या इच्छा होती की माझ्या वडिलांनी एकदा माझ्या घरी यावं आणि शेवाळ्याचा भात खाऊन जावं, अशी मनामध्ये इच्छा अधुरी राहील ती. म्हणून तुकोबाराय एक वेळ त्या ठिकाणी पुन्हा आले आणि त्या मुलीच्या घरी गेले. आणि गेल्यानंतर मग सुंदरपैकी शेवळ्याचा भात केला. पण भागीरथी नाव होतं तिचं, नाही का? भागीरथी. भागीरथी म्हणाली, बाबा तुम्ही आलात, पण काय सांगू, शेवळ्याचा भात केला परंतु दूध नाही. त्यावेळेस माझ्या तुकोबाने सांगितलं, अगं भागीरथी काळजी करू नको, जा म्हणे लोटा घे आणि महादेवाच्या मंदिरात जा, तिथं नंदी आहे, जा दूध काढून आण. महाराज त्या नंदीनं दूध दिलं. जिवंत नाही बरं का, दगडाचा नंदी, दगडाच्या नंदीनं दूध दिलं. हा अधिकार तुकोबारायचा. विठ्ठल विठ्ठल एवढा मोठा तुकोबारायचा अधिकार. आणि एवढ्या मोठ्या अधिकाराचे तुकोबाराय त्यांनी वर्णन केलं की ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे. माऊली तुम्ही जगाची आई आहात.
साधकाचा माय बाप दरुशनी हरे ताप माय बाप दरुशने हरे ताप साधकाचा माय बाप दरुशनी हरे ताप साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वभूते सुखरूप ज्ञानोबा माझा सर्वभूते सुखरूप ज्ञानोबा माझा सर्वभूते सुखरूप ज्ञानोबा सर्वभूते सुखरूप ज्ञानोबा साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप किंवा ज्ञान राज माझी योग्याची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली लोपले ज्ञान जगी हेत नेन ते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञाने कर्म उपासना आणि ज्ञान हे आत्मकल्याणाची साधनं. दादा आत्मकल्याण जर करायचं असेल तर कोणकोणती साधनं सांगितले? कर्म उपासना आणि ज्ञान. आणि हे सर्वही मार्ग त्या ठिकाणी दुस्तर आहेत. शुभम महाराज ओके राहू द्या. ओके ओके सर्व मार्ग त्या ठिकाणी दुस्तर आहेत. सगळंच्या सगळं ज्ञान आहे परंतु तिजोरीमध्ये कुलूप लावून चाबी समुद्रात फेकून दिलेली आहे. ज्ञान आहे परंतु ते ज्ञान तिजोरीमध्ये बंद केलं, त्याला कुलूप लावलं आणि चाबी जी आहे ही चाबी कुठं फेकून दिली? समुद्रामध्ये. मग अशा ज्ञानाचा काही फायदा आहे का? काहीच फायदा नाही. भरपूर ज्ञान आहे, भरपूर ग्रंथ आहे, परंतु संस्कृतमध्ये काही कळत नव्हतं. म्हणून लोपले ज्ञान जगे हित नेन ती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. म्हणून ज्ञानी यांचा राजा. तुकोबारायांनी पहिलं जे विशेषण त्या ठिकाणी दिलेलं आहे ज्ञानी यांचा राजा, असं तुकोबारायांनी का म्हटलेलं असेल? असं ज्ञानेश्वर महाराजांमध्ये तुकोबारायांना काय दिसलं की ते खरोखर ज्ञानाचे राजे आहेत. ज्ञानाचे राजे तर आहेतच परंतु त्यांचे गुरुही आहेत. एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. चांगदेव महाराज, पुणतांब्याचे चांगदेव महाराज, 1400 वर्ष त्यांचं आयुष्य. तुम्ही गेलते ना? 1400 वर्षाचे चांगदेव महाराज यांनी मृत्यूला कितीतरी वेळेस परत पाठवलं. मग आता मृत्यूलाही परत पाठवता येते परंतु ती कला जमली पाहिजे. शास्त्रामध्ये एकूण किती कला सांगितल्या? कला 64 कला सांगितल्या. 64 कला आपल्याला काही सांगता येणार नाहीत परंतु 64 कला सांगितलेल्या शास्त्रामध्ये. परंतु आमचे तुकडोजी महाराज त्या ठिकाणी सांगून गेले. तुकडोजी महाराज म्हणतात, अरे
तुम्हाला जर तुमचं जीवन चांगलं जगायचं असेल तर एक काम करा, नोकरीच्या नांदी लागू नका, आरक्षणाच्या भानगडीत पडू नका, कोणाची लाचारी करू नका. फक्त एक काम करा, स्वाभिमानानं जीवन जगा आणि एखादी कला अवगत करून घ्या. एक तरी कला, एकच अंगी असू दे कला, नाहीतर जन्म वाया गेला. हो पहा ना तुम्ही, आमची खेड्यातली एखादी आमची ताई घरच्या घरी ब्लाऊज शिवायचं काम करते तरी 500-700 रुपये रोज कमावते. आणि ज्याच्या अंगात कला नाही त्या दुसऱ्याच्या काडी कचरी असतात. खरं आहे का खोटं आहे? हा, खरं आहे की नाही? आता आमचे भागवत बाबा, आता विचार जर केला कला आहे म्हणून सगळं आहे, नाही तर आजही शेतकरी माळूच्यावर डुकरं आणण्यासाठी बॅटरी का धरून बसेल आहेत. आहेत की नाही? रोयटे डुकरं आणण्या कुठे आहेत? शेतामध्ये, थंडीमध्ये. पण भागवत बाबा कला आहे म्हणून कसं गादीवर, अंगावर काही नाही म्हणा, पण एकदम ओके काम. हा परिणाम कशाचा आहे? कलेचा आहे. आमचे शुभम महाराज बघा, वय लहान आहे परंतु कला आहे, इतक्या दुरून आले. हे सर्वच मंडळी सगळे गुणवान मंडळी आहेत. कला, कला 64 कलेपैकी एक कला आपल्याजवळ असणं गरजेचं आहे, म्हणजे आपलं जीवन सुजलाम सुफलाम होईल. सगळ्याचं सांगितलं, तुमचं सांगितलं, हे सांगितलं, माझंच कशाला ठेवू मी? 150 रुपये रोजानं काम करणारा माणूस मी. तुमच्याच उदयनगरमध्ये ओंकार गॅरेज नाही का आपलं गुंजकरचं, 150 रुपये रोज होता मला. किती? 150 रुपये रोज. परंतु ही कला पारंपरिक आमच्याकडे आली, वडिलाकडून आली, आणि त्याला पुन्हा आम्ही पुस्तक त्याला उजाडा दिला, काही गोष्टी शिकून घेतल्या. आज परिणाम असा झाला. काय झाला परिणाम सगळ्यांना माहीत आहे, पाटील साहेबांना सगळं माहीत आहे की आज दोन्ही तिन्ही लेकरं चांगले त्या ठिकाणी शिकले. एक डॉक्टर झाले, एक BSc ॲग्री झाले, दुसरा MBBS होणार मुलगा आता. म्हणजे ही जी गोष्टी आहेत, आणि शेती पाहिली तर 2 चक्कर आहेत. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही तुमचं कीर्तन नका सांगू. कीर्तन सांगायचं नाही, कलेबद्दल विषय चालू आहे की एक जर कला असली महाराज, ही कला आम्हाला भगवंताने दिली. आज एवढ्या कलेच्या भरोशावर त्या ठिकाणी बघा काय काय घडलं ते. नाही तर 2 एकर शेतीवर पोट भरत विठाला 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 काय चालू होतं आपलं? काय गेलते आपण शेतात माळूच्यावर? आलो ना जाग्यावर. हा, कला चालू होती, कला. 64 कला. ह्या 64 पूर्ण कला कोणाला येत होत्या? चांगदेवाला येत होत्या. 64 कलेमध्ये एक अशी कला आहे की मृत्यूलाही परत पाठवता येते. मृत्यूलाही परत पाठवता येते. ती कला त्या ठिकाणी त्यांना येत होती. म्हणजे कमी ज्ञानी असतील का ते? चांगदेव महाराज कमी ज्ञानी होते का? नाही, कमी ज्ञानी नव्हते. 64 कला त्यांना अवगत होत्या. परंतु बघा, एक वेळचा प्रसंग आहे, तीर्थयात्रा करत करत हे 4ही भावंड पुणतांब्यापर्यंत जाऊन पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिलं की या आश्रमाच्या बाहेर मेलेले माणसं या ठिकाणी येऊन पडलेले आहेत. नेमकं काय आहे? कोरोना तर नाही ना? कारण कोरोनामध्ये असंच होत होतं. कोरोनामध्ये असंच होत होतं. तर हे काय आहे? मग त्यांनी चौकशी केली आणि त्यांना माहिती मिळाली की चांगदेव नावाचे एक व्यक्ती आहेत आणि ते समाधीमध्ये आहेत. आणि समाधी उत्थान झाल्यानंतर या प्रेतांना, म्हणजे मेलेल्या प्रेतांना, असंच ना, प्रेत कुठे मेलेलं असते का? अरे ते प्रेतच असते, ते मेलेलंच असते. म्हणजे मेलेले माणसं जिवंत करण्याचा कारखाना म्हणजे कोण? चांगदेव महाराज. विठाला मग त्या ठिकाणी त्यांची समाधी उत्थान होईल, मग ते बाहेर येतील, मग त्या ठिकाणी पाणी शिंपडतील. आणि एवढा टाइम कोणाकडे आहे? आमच्या 5 वर्षाच्या मुक्ताबाईनं त्या ठिकाणी हातामध्ये पाणी घेतलं, सहज फेकलं, महाराज सगळे जिवंत झाले आणि सगळे आपापल्या घरी निघून गेले. चांगदेव महाराज त्या ठिकाणी समाधीतून उत्थान झाले आणि विचारू लागले शिष्याला, अरे कितीक लोक आहेत बघा बाहेर. जसं डॉक्टर विचारतो बघ पेशंट कितीक आहेत, त्याप्रमाणे कितीक लोक मेलेले आहेत. त्यावेळेस शिष्याने सांगितलं की भरपूर होते, पण कोणीतरी 4 लहान लहान मुलं आलते, त्यापैकी एक मुलगी होती, त्या मुलीनं पाणी शिंपडलं आणि सगळेच्या सगळे जिवंत झाले. मग त्या चांगदेवाला वाटलं की माझ्यापेक्षा आणखी कोणी त्या ठिकाणी ज्ञानी या जगामध्ये आहे. त्याची भोंड जिरली. माणसाची कधी ना कुठं भोंड जिरायला
पाहिजे. माझ्यासारखा मीच आहे असं म्हणणाऱ्याची बोंड आपोआप त्या ठिकाणी जिरत असते महाराज. तर 10 वाजले का? बरं पर्सनल आहे तुमचं प्रकरण आहे पर्सनल. बरं काय हरकत नाही. विठाला विठाला विठाला. तर चांगदेव महाराजांनी ती माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर चांगदेव आईस्क्रीम झाले. त्यांनी ठरवलं की ही जी 4 भावंड आहेत हे नेमके कोण आहेत काय. त्यांनी सगळी माहिती गोळा केली आणि त्यांनी ठरवलं की आता यांची भेट घ्यायची. परंतु भेट घेण्याच्या अगोदर आपण पत्र पाठवू म्हणून पत्र लिहायला घेतलं महाराज. पत्र लिहायला बसले परंतु पत्र लिहायचं तर मायना काय लिहायचा. लहान टाका आशीर्वाद टाका तर ज्ञानानं मोठे आहेत. हा तीर्थरूप टाका तर लहान वयानं लहान आहेत. काय करावं काही कळत नव्हतं. शेवटी ते कोरं पत्र पाठवून दिलं महाराज. आणि कोरं पत्र पाहिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी ते पत्र पाहिलं आणि पत्र पाहिल्यानंतर त्या ठिकाणी माऊलीच्या मुखातून उद्गार द्यायला लागले. मुक्ता चांगदेव 1400 वर्ष जगूनही त्या ठिकाणी कसा आहे कोरा आहे. मुक्ताबाई म्हणतात दादा चांगदेव कोरा आहे चांगला आहे. कारण कोऱ्या पाटीवर काहीही लिहिता येते आणि भरेल पाटी किती पुसून काढा तरी त्याचे कोरे नखोरे त्यात दिसतातच. ते बजेट बसत नाही म्हणून कोरा आहे चांगला आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी 65 ओव्या लिहिल्या आणि 65 ओव्या लिहून ते पुन्हा परत पाठवलं. त्यालाच म्हणतात चांगदेव 65. विठाला 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 विठाला. चांगदेव 65 आहे. त्यानंतर ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीला आज जगामध्ये जोड नाही महाराज. ज्ञानेश्वरीचं जे तत्वज्ञान आहे आज आपण त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचे पारायण करतो. सगळ्या गोष्टी ठीक आहेत परंतु ज्ञानेश्वरीच्या मध्ये काय दडलेलं आहे. जोपर्यंत आपण लेकरू म्हणून त्या ठिकाणी तिचा अभ्यास करत नाही. कारण ज्ञानेश्वरी म्हणजे आई आहे. जोपर्यंत आपण लेकरू होत नाही तोपर्यंत आई जसं त्या मुलाला पाजत नाही. ज्याप्रमाणे गाईचा बछडा आहे जोपर्यंत तो बछडा आईला हुंदके मारत नाही तोपर्यंत ती पणावत नाही. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी जी आहे पारायण करणं ठीक आहे परंतु त्याच्यामध्ये शिरणं गरजेचं आहे. लेकरू होणं गरजेचं आहे आणि त्यातले एक एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. हेही आम्हाला उशिरा कळालं 50 वर्षानंतर. विठ्ठला म्हणून चांगदेव 65 आहे ज्ञानेश्वरी आहे आणि 6 शास्त्र 18 पुराण. व्यास महर्षीनं जेवढं काही ज्ञान त्या ठिकाणी या जगामध्ये ठेवलेलं आहे जगाच्या कल्याणाकरता हे सगळे तत्वज्ञान ग्रंथ लहान आहे परंतु महान आहे. त्याचं नाव आहे हरिपाठ. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18 पुराण हरिसी गात. असं जे तत्वज्ञान आहे हे अलौकिक त्या ठिकाणी ग्रंथ निर्मिती आमच्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे. मला एक सांगायचं की चांगदेव महाराज अज्ञानी नव्हते ज्ञानी होते परंतु त्याही ज्ञानी चांगदेवाचे गुरु कोण झाले. मुक्ताबाई झाली. मुक्ताबाई झाली गुरु. मुक्ताबाई झाली 5 वर्षाची आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा त्यांना उपदेश केलेला आहे. याचाच अर्थ त्या ठिकाणी तुकोबाराने म्हटलेला आहे की ज्ञानियांचा राजा आणि गुरु म्हणजे गुरुही त्या ठिकाणी झाले आणि ज्ञानियांचे राजेही त्या ठिकाणी आहेत. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे. तुम्ही नावाचे ज्ञानदेव नाहीत. काय 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 काही काही लोक नावापुरतेच असतात. एकाचं नाव होतं प्रकाश आणि दिवसाही जरी त्याला पायाचं झालं तर बॅटरीक लावून पाया लागते. नावामध्ये काही सामर्थ्य आहे का. नाव गंगाबाई आणि महिनाभर आंघोळीचं म्हणजे नावाला काही त्या ठिकाणी विशेष महत्व नाही बरं का. नाव चांगदेव आणि रस्त्यानं चालताना ढोरकुंबेच मारत चालतो काही फायदा आहे का. म्हणजे नावासारखं त्या ठिकाणी असायला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला तुकोबारा म्हणतात माऊली तुम्ही फक्त नामापुरते ज्ञानदेव नाही तर तुम्ही खरंच प्रत्यक्ष ज्ञान आहात. तुम्ही ज्याच्यावर कृपा केली
तोही त्या ठिकाणी वेद बोलतो. म्हैशी पुत्र मुखे बोलविणे श्रुती, म्हैशी पुत्र मुखे बोलविणे श्रुती. मैसे बोला मुझे बोलविणे पुत्र मुखे बोलविणे चालविणे भीती बैसोनिया, चालविणे भीती बैसोनिया. नोहे हा सबाना महिमा संताचा, नोहे हा सबाना महिमा संताचा. चालविणे निळोबरायचा अभंग आहे. कोणाचा अभंग आहे? निळोबरायांचा, तुकाराम महाराजांचे पट्ट शिष्य. म्हणजे तुकोबारायांनी माऊलीचं वर्णन करावं आणि निळोबारायांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे. निळोबाराय म्हणतात, म्हैशी पुत्रा मुखे बोलविणे श्रुती. सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण आहे. रेड्या मुखे वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला महाराज. सर्वसामान्य नाही, संतांमध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम तीनही प्रकारची शक्ती संतांमध्ये आहेत. नाही, त्या ठिकाणी थोडं पुढचं सांगावं लागेल की देवाला जे जमलं नाही, काय देवाला जे जमलं नाही ते संतांनी करून दाखविलं. विठ्ठल विठ्ठल देवामध्ये आणि संतांमध्ये बघा, आपण प्रमाण म्हणून दाखवू काय? देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत वेगळे नाहीत, परंतु त्यांचं कार्य वेगवेगळं आहे. देव काय करतो? देवाजवळ काय आहे? भेदभाव आहे. देवाजवळ काय आहे? भेदभाव आहे. जो देवाचं भजन करतो देव त्याचंच रक्षण करतो, बरं का? जो बरोबर आहे, योग्य आहे. जो देवाचं भजन करतो त्याचंच देव रक्षण करतो. परंतु दुसरा जर त्या ठिकाणी कोणी असेल, जो दुर्जन असेल, त्या दुर्जनाला मात्र तो काय करतो? संहार करतो. भक्त राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी. हा देवाचा स्वभाव झाला. परंतु संतांचा स्वभाव वेगळा. देवाला त्या ठिकाणी वाटलं की अरे ह्या अवतारामध्ये माझ्याकडून भेद होऊन राहिलेला आहे, म्हणून माझंच प्रतिस्वरूप ते संत आहेत, म्हणून तेच भगवंताने संताचं रूप घेतलं आणि संत म्हणून जगामध्ये उत्तीर्ण झाले. आणि झाल्यानंतर या ठिकाणी मात्र संतांचं कार्य वेगळं आहे. देव काय करतो? भक्तांना राखतो, दुर्जनाला मारतो. संत भक्ताचंही रक्षण करतात आणि दुर्जनाचंही रक्षण करतात. परंतु भावना काय त्याच्या पाठीमागची? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय नाही. ही वृत्ती संतांची आहे. सेवितो हा रस वाटितो आणि का, घ्या रे होऊ नका. म्हैसे पुत्रा मुखे बोलविणे श्रुती. नंतर
चालविणे भिंती बैसून या. तुकोबारा म्हणतात, माऊली तुम्ही ज्ञावाचे ज्ञानदेव नाहीत तर प्रत्यक्ष ज्ञान आहात. कारण ज्याचा किंवा ज्याने तुम्हाला स्पर्श केला, लक्ष द्या, काय तुकोबारा म्हणतात, ज्याने माऊली तुम्हाला स्पर्श केला त्याचं सोनं झालं. परीस आहे परीस. परिसाला लोखंडाचा स्पर्श होताच त्या ठिकाणी त्याचं काय होते महाराज, सोनं होते. तसं तुकोबारा म्हणतात, माऊली तुमच्या संपर्कात जे आले त्यांचं सोनं झालं. म्हणजे रेड्यासारखा निर्बुद्ध प्राणी की तो सर्कशीमध्ये अनेक प्रकारचे त्या ठिकाणी प्राणी आहेत. कुठं सर्कशीमध्ये अनेक प्रकारचे प्राणी आहेत, परंतु रेडा मात्र, ज्याला आपण हेला म्हणतो, हा मात्र सर्कसमध्ये कोणत्याच नाही बरं का. पण असा जो निर्बुद्ध रेडा आहे, त्या निर्बुद्ध रेड्याला तुमचा स्पर्श झाला आणि तो वेद बोलायला लागला, ऋग्वेद बोलायला लागला. म्हणून तुकोबारा म्हणतात, तुम्ही फक्त नावाचे ज्ञान देऊ नाही तर प्रत्यक्ष ज्ञान आहात. चालविणे भिंती बैसून या. अरे निर्जीव भिंत कधी चालताना पाहिली का कोणी? निर्जीव भिंत चालताना कोणाला चालवता आली नाही, परंतु माऊलीचा स्पर्श झाला महाराज, ते भिंत ही चालायला लागली. विठ्ठल म्हणून एवढ्या मोठ्या अधिकाराची कोण? माऊली. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे. आणखी काय सांगावं की मेलेला माणूस त्या ठिकाणी माऊलीनं म्हटलं, अरे उठ, तर ते मेलेला माणूस जिवंत झाला. तीर्थयात्रा करीत असताना एक वेळचा प्रसंग तुम्हाला सांगतो. तीर्थयात्रा करीत करीत ही चारही भावंड कुठं गेली? नेवाशाला गेली. आणि नेवाशाला गेल्यानंतर त्या नेवाशाचे पहिले एक अधिकारी बरं का, की ज्यांचं नाव सदानंद थावरे. काय 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 सदानंद थावरे नावाचे एक अधिकारी व्यक्ती बरं का, ब्राह्मण समाजाचे कुलकर्णी होते आणि खूप विद्वान होते. आणि त्यांच्याही मनामध्ये अशी भावना झाली की आपण ज्ञानेश्वर महाराजांचं त्या ठिकाणी दर्शन घेऊ, अशी मनामध्ये भावना झाली. परंतु ते अधुरं स्वप्न राहिलं महाराजांचं, त्यांचा मृत्यू झाला. हे असंच आहे मृत्यू लोकात. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि एक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक का. जे तुम्ही आम्ही मनात धरलं हे कधीच पूर्ण होत, ते मदतच त्या ठिकाणी. तसं मनामध्ये इच्छा धरली, परंतु मृत्यू झाला, इच्छा तशीच राहिली. आणि योगायोग त्याच नेवाशामध्ये ही चार भावंड आले. आणि आल्यानंतर पूर्वीची परंपरा होती की पती मेल्यानंतर पत्नी सती जात होती. खूप कठीण अवस्था आहे महाराज. सती जाणं चांगलं आहे का? अरे मेलेला माणूस तर तो निघून जातो, परंतु जिवंत माणसाला मरावं लागतं, हे किती वाईट आहे. परंतु प्रथा होत्या त्या पूर्वीच्या. माणूस मेला रे मेला की बाईला जिवंत राहता येत नव्हतं, तिला सती जावं लागत आहे. आणि पहा तुम्ही, साधा चटका जरी आपल्या अंगाला लागला तर आपण जोरानं आरडतो. आणि एवढ्या मोठ्या सरणावर त्या माऊलीला जाऊन बसावं लागत जाय. आणि पहा, त्या सरणावर बसल्यानंतर तिनं जर आवाज केला, कारण सोपा आहे का, चटका लागला तर माणूस जोरानं ओरडतो का नाही. आणि धगधगत्या आगीवर त्या ठिकाणी बसावं लागत होतं. किती तिला वेदना होत असतील, किती वेदना होत असतील, जोरजोराने ती ओरडायची महाराज. तिचा आवाज समाजापर्यंत पोहोचू नये म्हणून काय करत होते लोक, त्या ठिकाणी मोठमोठे ढोल नेत होते, तडम ताशा जोरजोराने ढोल वाजवायचे. काय जणू काही त्यांना आनंद उत्सव साजरा करायचा होता. अरे ते जीव त्या ठिकाणी जात आहे, तर असं त्या ठिकाणी प्रथा पूर्वीची. म्हणून ती सती जाण्याकरता निघाली. म्हणून त्या ठिकाणी हे चारही भावंड आले आणि त्या माऊलीनं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर माऊलीनं आशीर्वाद दिला की सौभाग्यवती भव. ती म्हणाली सौभाग्यवती भव, माझे पती तर वारलेले आहेत. त्यावेळेस माऊली तिथं चालत गेले. आणि गेल्यानंतर निवृत्तीदादा म्हणत, संतांची वचनं खोटी ठरत नाहीत.
माऊली गेले आणि सदानंद तावरे नावाचे ते अधिकारी पुरुष बरं का, त्यांचं अक्षर फार चांगलं होतं, त्यांचं अक्षर फार चांगलं होतं. गेले आणि त्या ठिकाणी त्या सदानंद तावरेला म्हणू लागले, अरे सदानंद उठ. सदानंदला उठ म्हटल्यानंतर मेलेला माणूस त्या ठिकाणी जिवंत झाला आणि जिवंत झाल्यानंतर मग माऊलीनं त्याचं नाव ठेवलं सच्चिदानंद बाबा आदुरी लेखको झाला. हा, आणि मग ज्ञानेश्वर महाराजांची त्या ठिकाणी प्रत्यक्ष ते ज्ञान नाही तर ज्ञानदेव आहे. दुसरं एक उदाहरण त्या ठिकाणी सांगतो. ज्या खांबाला रेटून माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली सांगितली, कशाला? दगडाचा खांब. दगडाच्या खांबाला माऊली रेटलेले आहेत. जसं तुम्ही आता बसलेत, हा तुम्ही बसले का नाही, तसे माऊली बसलेत आणि ज्ञानेश्वरी सांगून राहिले. तर त्या खांबाकरता मंदिर झालं महाराज. तुमच्या आमच्या करता मंदिर होत नाही, हा, परंतु ज्या खांबाला माऊलीचा स्पर्श झाला त्या खांबाकरता मंदिर झालं. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. असे अनेक उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील, परंतु वेळेच्या अभावी आपण त्या ठिकाणी आता थोडं थांबण्याचा प्रयत्न करू. जेमतेम 10 मिनिटं बाकी राहिले अजून आणि 3 चरण बाकी राहिले. मला वाटते 3 चरण आणखी पुढचे 3 वर्ष चालू देऊ आपण, हां, ॲडव्हान्स बुकिंग. परंतु अभंग जो घेतलेला आहे हा पूर्ण सोडवला गेलाच पाहिजे बरं का, हां सोडवला पाहिजे, म्हणून आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. काय? ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हाईशी. एवढे मोठमोठे विषय त्या ठिकाणी तुकोबारायांनी माऊलीला दिले, कारण ती खरंच जगाची माऊली आहे. या जगाच्या पाठीवर फक्त एकच असे संत आहेत की त्यांना माऊली म्हटलेलं आहे बरं का, ती माऊली. आणि तुकोबारायाचा एवढा मोठा अधिकार असताना सुद्धा ते तुकोबाराय स्वतःबद्दल काय म्हणतात? मज पामराये काय थोरपण पायीचे वाहन पायी बरी. पहा, पामर म्हटलं स्वतःला. पामर, पामर म्हणजे काय? ज्याला सुखही कळत नाही दुःखही कळत नाही, ज्याला घरही कळत नाही दारही कळत नाही, हा, ज्याला पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही, असे जे आहेत त्याला म्हटलेलं आहे पामर. असे तुकोबा होते का? असे नव्हते. हा, तर स्वतःला त्या ठिकाणी शूद्र समजलेला आहे, पामर समजलेला आहे, अज्ञानी समजलेला आहे. मज पामराये काय थोरपण. तुम्ही माझ्याकडे धरणेकरी पाठवला, मी का लय मोठा विद्वान आहे का? असं माऊली तुकोबारा होता, मी का लय मोठा विद्वान आहे का? नाही नाही. पायीची वाहन पायी बरी. आमची जागा म्हणजे तुकोबारा बोलून आमची जागा. अहो चप्पल जी आहे, लाख रुपयाची चप्पल असली तर ती कुठे शोभते? पायातच शोभते ना. म्हणून लाख रुपयाचा जोडा जरी आणला तरी तो डोक्यावर कोणी घेत? माऊली तुमचा एवढा मोठा अधिकार आहे, परंतु तुम्ही आम्हाला एवढा मोठा त्या ठिकाणी समजता, आम्ही तेवढे नाही. आम्ही केवढे आहो? आम्ही तुमच्या पायातल्या चपलीप्रमाणे आहोत बरं का. याच्या पाठीमागं भाव असा आहे, पायीची वाहन पायी बरी. एक भाव असा आहे की पायातली चप्पल कितीही महाग असली तर ती पायातच शोभते, डोक्यावर शोभत नाही. हा एक भाव आहे. दुसरा भाव असा आहे की जी पायामध्ये चप्पल आहे, जी चप्पल आहे ती कोणाच्या पायात आहे याला विशेष महत्व आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की 100 मूर्खाचा राजा झाल्यापेक्षा, 100 मूर्खाचा राजा झाल्यापेक्षा एका विद्वानाचा सेवक व्हायला पुरलं. बरोबर आहे. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांच्या पायाची वाहन होण्याचं भाग्य कमी आहे का महाराज? आज सद्गुरू किसनदेव महाराजांचा 109वा जन्मोत्सव आहे नाही का? 109वा. आज आपण जन्मोत्सव साजरा करून राहिलेलो आहोत. आपण तर काही सद्गुरू किसनदेव बाबा पाहिले नाहीत, परंतु